मुक्काम पोस्ट देवाचं घर या सिनेमाची टीम आता माझ्यासोबत आहे आणि इंटरव्ह्यूला मी खरं तर सुरुवात करणार होतो, पण त्याच्या आधी हिचं काहीतरी भांडण सुरू आहे, ते पहिल्यांदा सॉर्ट करूया. काय झालंय की त्याच्यासोबत जे असतात ना तो त्यांच्याशी खूप बॅड वागतोय. बॅड भागतोय. त्याला काय अर्थ आहे? नाही, आमचं असं टाइमपास चालला होता, तर तिला तो खरं वाटला. तर तसं फुल देते तुला. अरे ती होईल आता डोळ्यात दाखवते, ती रागावली माझ्यावर, पण ठीक आहे, ते तिला माहीत नाही, ते आमचं वेगळं बॉन्डिंग आहे, ते जरा आहे थोडंसं. नाही पण रागवलं पाहिजे असेल ते रागव. त्याला सांग चांगलं कसं वागायचं असतं, गुड नेमकं कसं वागायचं ते सांग. आणि ते त्याच्याहून मोठे आहेत. हो, पण तुला कळत नाहीये. एक मिनिट ही पण मी पण तुझ्यापेक्षा मोठा आहे, तू का माझ्याशी वाईट वागते बाय द वे? कारण तो वाईट वागतोय म्हणून. म्हणून तू माझ्याशी वाईट वागणार, तू मला सांगू शकते ना. बघितलं आता चेंज झाली, एक्सप्रेशन चेंज झाले लगेच तिचे. नाही, पण आमचं तसं बॉन्डिंग आहे संतोष दादा आणि माझं, त्याच्यामुळे आम्ही टाइमपास करत होतो. बाकी काय वाईट मी त्यांच्याशी वागतोच, पण तो सारखं टाइमपास बद्दल बोलतोय. हो, त्याने टाइमपास मूवी केला ना म्हणून टाइमपास करतो. हेच तू हे ऐकवण्यासाठी प्रत्येक वेळेस असं करतोस. पण त्याला सांग ना, त्याला गुड वागायचं सांग ना. तो आता बॅड वागतोय ना, त्याला गुड नेमकं कसं वागायचं ते सांग ना. प्लीज गुड वाग. म्हणजे काय करायला हवं त्यांनी? त्यांनी त्यांच्याशी नीट बोलायला हवं. हो, नीट बोलतोच मी त्यांच्याशी. नीट बोलतोय मी एकदम नीट बोलतो त्यांच्याशी. ती प्रचंड रागवली आहे माझ्यावर, प्रचंड. पण ते बिस्किट मग त्याचं काय? बिस्किट तर ती खात होती टेकच्या आधी. अच्छा, टेकच्या आधी बिस्किट संपून आकर ते बरं होते, ते दिसलं पण मला, ते प्रेक्षकांना पण दिसेल. ते बिस्किट खात होते, कॅज्युअल असते ती पण इंटरव्ह्यू. बिस्किट खाणं काही वाईट नाही होय की नाही? बिस्किट, पिझ्झा, बर्गर. बर्गर मी नाही बरं, खात. पिझ्झा. बर्गर मी खाल्ला का? मग काय काय खाल्लंस? पिझ्झा खाल्लास आणि बिस्किट. बिस्किट आणि आणि काय काय खाल्लंस? तुझं डोकं पण खाल्लं. क्या बात आहे. मला सांग, आणखी तुझं डोकं कोणी खाल्लं इकडे? डायरेक्टर पण आहेत. कोणीच नाही. कोणीच नाही, मी सोडून कोणीच नाही. बरं, आता मग तू कोणाचं डोकं खाल्लंस? सगळ्यांचं. यांचं. मी कोणाचंच नाही खाल्लं. असं कसं होऊ शकतं? डोकं खाल्लं की नाही हिने? मायराने नाही, डोकं नाही खाल्लं. मायराने उलट डोकं वाचवलं आमचं. खूप हुशार मुलगी आहे, आता ती मस्ती करते, बट खूप छान. डोकं नाही खाल्लं मायराने. मायरा ॲक्च्युली स्टारबक्समधनं सँडविच वगैरे मागवते आतापासूनच तिला पिझ्झाज आणि सगळं खायला तिला आवडतं. सो प्रोडक्शनचं थोडंसं खर्च झालेला आहे तिच्यावर, पण ठीक आहे. नाही, पण छान आहे ती, छान आहे. ते कामाच्या बाबतीत पण छान आहे आणि ओव्हरऑल आम्ही मस्ती मजा सगळं करत असतो. आणि आता प्रमोशनला सुद्धा फिरताना एवढा लहान वयात एवढी एनर्जी ठेवणं असं तिला बरं पण नाही आहे. सो तरी तिला वाटत नाही आहे बरं नाही आहे, तर ती एनर्जी ठेवणं फार गरजेचं आहे. आणि तिला कळतं बरोबर काय चाललं आहे, कोण कसं वागतंय. सो ते भारी आहे तिचं. आणि ते खूप छान स्क्रीनवर पण दिसतंय. खरं तर कौतुक तुझं आधी यासाठी की अर्थात तुमच्या तिघांचंही, की मायरा खरंच खूप छान ट्रेलर झाला आहे. अगं तू खूप सुंदर काम केलं आहेस. सिनेमा मी पाहिलेला नाही आहे, पण जितका ट्रेलर पाहिला, ज्या पद्धतीनं तू काम केलं आहेस, तुम्ही सगळेच खूप जबरदस्त झालं आहे. सो खरं तर सिनेमा पाहण्याची उत्सुकता जास्त वाढली आहे. संकेत, गोष्ट जन्मली कुठे? आणि मगाशी आपण बोलता तुला म्हणालं की या गोष्टीचा म्हणजे ह्या सिनेमाचा खरं तर किंग काय असेल तर तो कॉन्टेंट आहे, ती गोष्ट आहे. आणि ती मला एक गोष्ट सांगायची आहे की माझे डॅडी ABP माझा खूप बघतात. हो, क्या बात आहे. थँक्यू. आणि आता तू ABP माझ्यावर येणार आहेस. संकेत पण बघतील ते. येस. ॲक्च्युली तू म्हणाला तसं की गोष्ट किंग आहे आणि त्या गोष्टीसाठीच हे सगळे कामं करायला तयार झाले. म्हणजे मला प्रथमेशला जेव्हा विचारायचं होतं, कारण तेवढा मोठा रोल नव्हता, कारण प्रथमेश सध्या आता जे लीडमध्ये कामं करतो आणि मग प्रथमेशला एका छोट्या रोलसाठी विचारणं मला थोडंसं ऑकवर्ड झालेलं. बट प्रथमेशला जेव्हा गोष्ट ऐकवली तेव्हा प्रथमेशचं असं होतं की मी फिल्म करतो आहे. त्याने कुठेच आडेवेळे घेतले नाही. आणि सगळ्यांचं, मंगेश सर, सविता मालपेकर, कल्याणीमुळे सिनेमा पुढे घेऊन जाणारी जी व्यक्ती आहे ती मायरा आहे. आणि त्याच्यासोबत ही सगळी लोक आहेत. पण कोणाचंच असं झालं नाही. म्हणजे मी तुला एक किस्सा सांगतो. काल परवा आमचा हे झाला, स्क्रीनिंग झालं, तर सुप्रिया पाठारे मला म्हणाले की आत्ता हा सिनेमा बघितल्यानंतर आहे ना, जी लोकं बघतील, स्पेशली आपल्या इंडस्ट्रीतली लोकं, तर कोण हे नाही विचारणार की माझे सीन किती आहेत किंवा माझा केवढा मोठा रोल आहे.
तर गोष्टीला जेवढं महत्त्व दिलं आहे आणि त्यानुसार जे कॅरेक्टर पुढे जातात ते खरं त्या सिनेमाचं यश आहे. त्याच्यामुळे ना ही गोष्ट एवढी चांगली आहे ना, त्याच्यामुळेच हे सगळे सिनेमात काम करायला तयार झाले आणि मी जिंकलं ते की मी खरं तर तू जिंकलंच आहेस, कारण ज्या पद्धतीनं मी ते बघितलं एक एक फ्रेम किंवा एक एक डायलॉग किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही ट्रेलरही कट केला आहे खूप सुंदर झालं आहे. सो जसं हा म्हणाला की एखाद्या चांगल्या गोष्टीचा भाग व्हायला सगळ्यांनाच आवडतं आणि ती संधी तूही घेतलीस. नाही ॲक्च्युली जसं सर म्हणाले की थोडंसं घाबरत होते ते विचारायला, पण कथा ऐकल्यानंतर मीच म्हटलं की नाही आपण ही करूया, कारण इतकी गोड कथा. आणि मला नेहमी असं वाटतं की तुमचा रोल किती मोठा आहे यापेक्षा तुम्ही त्या सिनेमात काय करता हे फार महत्त्वाचं आहे. आणि जे काही सिनेमात चाललेलं आहे इनोसंट पद्धतीने कॉमेडी चाललेली आहे, त्यात इनोसंटचा कहर म्हणून हे कॅरेक्टर आहे माझं जे काय आहे ते. हा शाहरुख खानचा फॅन आहे आणि गण्या नावाचं एक कॅरेक्टर आहे. आणि त्याच्यातनं मला असं वाटलं की परत एकदा लोकांना प्रथमेश परब पेक्षा ते कॅरेक्टर लक्षात राहणं फार गरजेचं आहे. सो ते कॅरेक्टर माझ्याही लक्षात आहे, म्हणजे वाचल्यानंतर सुद्धा लक्षात होतं. आणि आता आम्ही प्रीमियरला काही रिव्ह्यूज लोकांचे घेतले, तर ते जेवढं पाहिजे तेवढंच आहे सिनेमात. आणि ते मला असं वाटतं की मीही त्यांना कधी सांगितलं नाही की हे आपण वाढूया का, किंवा आपण असं करून बघूया का, किंवा असे सीन्स वाढूया का. आणि त्यांनीही त्याचा विचार केला नाही, कारण आमचं दोघांचंही असं म्हणणं होतं की कथा फार भारी आहे आणि कथा फार सुंदर आहे. सो त्या कथेसाठी मीच काय, मंगेश सर असतील किंवा सविता मालपेकर मॅम असतील किंवा मग कल्याणी मुळे असतील किंवा उषा नाडकर्णी असतील, असे सगळे कलाकार एकत्र आलेत. आणि ते मला असं वाटतं ते कथेच्या प्रेमामुळे आलेले आहेत. आणि लोकांना ती कथा फार भिडेल. आणि त्याच्यात पत्र आहे, बाबांना लिहिलेलं पत्र आहे, देवाच्या घरी तिचे बाबा आहेत, आणि तिचा जो इनोसन्स जो आहे त्याच्या प्रेमात लोक नक्की पडतील मला असं वाटतं, आणि प्रत्येक कॅरेक्टरच्या पडतील. खरं तर आता हाही बोलला की इनोसन्स, आणि तो इनोसन्स खूप महत्त्वाचा आहे, तो जपला जाणं आणि तो गोष्ट पुढे घेऊन जाणारी ती आहे, तिचं सिलेक्शन. आणि तो जो कॉन्फिडन्स आहे किंवा तिला ज्या पद्धतीनं तुझ्याकडून काम काढून घेतलंस, हिच्यावरती कसं काम केलंस, काय सांगशील, ती प्रोसेस कशी आहे तिची? हिला मी सिरियलमध्ये बघितलेलं, तुझी माझी रेशीम गट ना, हां त्या सिरियलमध्ये. बरं, जेव्हा आम्ही सिनेमा सुरू केला तेव्हा ती सिनियर KGला होती. आणि त्या प्रोसेसमध्ये ना बऱ्याच मुलांचं ऑडिशन झालेलं. तर मला एक गोष्ट लक्षात आलेली की त्या मुलांना मराठी वाचता येत नव्हतं त्यावेळेस, तेवढ्या लहान मुलांना, जे आम्हालाही येत नव्हतं त्यावेळेस, तर त्यांना मराठी वाचता येत नव्हतं. तर ते स्क्रिप्ट कशी पाठ करणार. आणि ही ऑफिसला आली एक दिवशी आणि तिला एक सीन दिलेला की ह्याचं ऑडिशन करायचं आहे. आणि ती 15 मिनटात आली आणि तिने ऑडिशन दिलं. बरं, जो सीन होता तो सीन अगदी इमोशनल सीन होता, सिनेमाचा ना खूप महत्त्वाचा सीन होता. आणि तिने एवढा छान गेला ना तो, की माझं की मला जिजा मिळाली. बरं, मला ते टेन्शन होतं की आता ती पाठ कशी करणार ना पूर्ण. बरं, इनोसंट आहे, ती इनोसंट आहेच, पण त्याच्यात ना खूप इमोशनल ड्रामा वगैरे पण आहे. पण तिने सेटवर जाण्याच्या अगोदर अख्खी स्क्रिप्ट तिला पाठ होती. आणि ती सिनियर KGला होती, तिला मराठी वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, पण तिला अख्खी स्क्रिप्ट पाठ होती. त्याच्यामुळे ना माझं काम एवढं सोपं झालं ना. आणि ना डिरेक्ट म्हणजे ते आम्हाला पण डायलॉग सांगायचे कधी कधी की हा असा आहे डायलॉग, असा आहे. काम करून कसं घेतलं तर ना तिच्यामध्ये ती गॉड गिफ्टेड आहे. तिला माझं काम खूप सोपं झालं. हां, मला म्हणजे आम्ही एक ट्रिक केलेली की मला एक पहिल्या दिवशी कळालं, म्हणजे मी पूजा सावंतचं जेव्हा शूट करत होतो तेव्हा ना बरीच मुलं आलेली, आम्ही मुलं बोलवलेली आणि एक सीन करत होतो. तर ना तिथे तो इमोशनल सीन होता. बरं, लहान मुलांना कोणाला ग्लिसरीन नाही देऊ शकत, सो त्यांना रडवायचं आहे आता. सो ना मी एक गाणं लावलेलं इमोशनल, आणि ते गाणं प्ले केल्यानंतर कॅमेरा ऑन ठेवलेला की DOP सांगितलं की कट कुठेच करू नको जोपर्यंत मी सांगत नाही, तर ऑन राहू दे, चालू राहू दे. आणि मग ती मुलं रडायला लागली, हळूहळू ते ग्रॅज्युअली सुरू झालं. आणि मग ती ट्रिक सापडली. आणि मग पूर्ण फिल्मभर मग मायराला असं होतं की मी तिच्या ज्या आठवणी आहेत, तिला तिचे बाबा आजोबा त्यांच्याबद्दल तिचं खूप जास्त बॉन्डिंग होतं आणि इमोशनल कनेक्ट होता. तर मग शूटच्या अगोदर एखादा इमोशनल सीन असायचा, तर मग त्या गोष्टीवरती डिस्कस व्हायचं आणि मग ते गाणं प्ले व्हायचं एक. आणि मग ते गाणं प्ले झालं की मी जे DOP आणि बाकीचे सांगितलेलं की कॅमेरा ऑन ठेवायचा, ॲक्शनची वाट बघू नका, कॅमेरा ऑन ठेवा, तुम्हाला फक्त ते कॅप्चर करायचं आहे. आणि ते आत्ता सगळं पडद्यावरती दिसतं आहे. म्हणजे ना राजेश मापुसकरांनी
काल पिक्चर बघताना ना एक गोष्ट बोलली, म्हणजे त्याच्यामध्ये माझं असं झालं की हां मी केलं आहे काहीतरी. म्हणजे ते म्हणाले की मराठीसाठी आता एक माजिदी तयार होते, तर ती माझ्यासाठी एवढी मोठी कॉम्प्लिमेंट होती, खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती माझ्यासाठी. आणि त्यांनी असं नाही की मला पर्सनली येऊन सांगितलं, त्यांनी स्टेजवरती येऊन सगळ्यांना ती गोष्ट सांगितली. सो मला असं आलं की जे मला सांगायचं होतं, जे मला म्हणायचं होतं ते दिसतंय पडद्यावरती. मायरा, जसं आता सरांनी सांगितलं की अख्खी स्क्रिप्ट तुझी पाठ होती, आपण बोलायचं हा डायलॉग विसरतो पण तू नाही. कसं पाठ केलंस तू? म्हणजे त्याच्या सीनच्या 15 मिनटं आधी मी माझ्या डॅडींसोबत बसून थोडा वेळ प्रॅक्टिस करते आणि मग जाऊन देऊन देते. आणि ह्यांचे डायलॉग कसे पाठ तुला? सरांनी म्हणजे मला असं 2 वेळा एकदा स्क्रिप्ट ऐकवलेली, त्यामुळे माझ्या डोक्यात बसलेलं. जसं आपण मगाशी बोललो की कॅरेक्टर छोटं असो किंवा मोठं असो, गोष्ट पोहोचली पाहिजे. आता इतके मराठी सिनेमे येत आहेत आणि अर्थात तू लोकांना माहिती आहेस, लोकांपर्यंत ही फिल्म आणखी पोहोचवण्यासाठी तू वैयक्तिक काय पद्धतीनं काम करतो आहेस. आणि कारण काही गोष्टी असतात, काही प्रोजेक्ट असतात ते खूप आपल्या जवळचे असतात. सो आणि हे खूप जवळचं आहे तुझ्या आणि ते दिसतंय पण. काय सांगशील? नाही, एक तर मराठी कलाकार मला असं वाटतं की फार कमी प्रमोशन्सला डेट देतात. म्हणजे ते तर मी करत नाही. मला असं वाटतं की जास्तीत जास्त जेवढं आपण अवेलेबल असो तेवढं प्रमोशनला डेट दिली पाहिजे. आणि त्याचं सेकंड म्हणजे मी ज्या कलाकारांना ओळखतो जे डेट देत नाहीत, त्यांचा सेकंड पार्ट असा असतो की त्यांना त्यांचं असं पहिलंच निगेटिव्ह असतं की अरे हा पिक्चर तर चालणारच नाही आहे, मग कशाला आपण प्रमोशन करा, मग राहू दे ना, लोक तर येणारच नाही आहेत. तर असं आपणच स्वतः विचार करायला लागलो तर कसं ते प्रमोशन होईल आणि कसं ते पॉझिटिव्ह होईल. आणि प्रेक्षकांनाही मी विनंती करतो की प्लीज मराठी सिनेमा जास्तीत जास्त बघा थिएटरमध्ये येऊन. तो चांगला वाईट हे बघून ठरवा. म्हणजे मला असं वाटतं की एक पुढे जाऊन आज बऱ्याच इंडस्ट्रीतले सिनेमे महाराष्ट्रात रिलीज होतात, वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे महाराष्ट्रात रिलीज होतात आणि त्यांना आपण लोक जातो आणि ते एव्हरेज जरी असले तरी त्यांना खूप आपण मोठे करून टाकतो. म्हणजे इतकं मी खूप सारे सिनेमे बघितले जे ठीकठाक असतात पण आपलेच प्रेक्षक तिकडे जाऊन त्यांची तारीफ करत असतात. सो आपल्या मराठी सिनेमाचं एक प्रॉब्लेम असा आहे की बजेट कमी असतं. सो त्याच्यामुळे त्याच्याशी आपलं कंपॅरिझन होऊ शकत नाही. आपली जी कथा असते, जसं या सिनेमाची आहे, कथा स्ट्रॉंग आहे आणि ती कथा जास्तीत जास्त आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे आता ह्याच्यात वेगवेगळे मार्केटिंग त्यांनी स्ट्रॅटेजीज काढलेल्या आहेत. म्हणजे पत्र लिहायला सांगितलेले आहेत वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना. सो ते पोचलं आहे. परत मायरा प्रत्येक ठिकाणी जेव्हा आम्ही जातो तेव्हा तिकडे आम्ही प्रत्येकाला पत्र देतो. मग छोटा बोरगा असेल, मोठं आजीबाई असतील किंवा कोणी शिक्षक असतील, त्या सगळ्यांना आम्ही पत्र देतो. तर छोट्या छोट्या गोष्टी ज्या कनेक्ट करतील लोकांशी त्या आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे. आणि प्रेक्षकांनी थोडंसं पुढाकार घेऊन तिकीट काढून सिनेमागृहात यावं आणि हा सिनेमा बघावा. तरच मला असं वाटतं की मराठी सिनेमाचे बजेट्स थोडेसे वाढतील आणि जे काही तुम्हाला इतर भाषेंमध्ये सिनेमा बघायला मिळत आहेत तसं मराठीमध्ये पण बघायला मिळेल. सो आत्तापर्यंत पण मला असं वाटतं की पुढे जाऊन आपलं जरी बजेट किती झालं तरी आपली कथा ही नेहमीच आपला किंग असणार आहे आणि तीच आपली तोच आपला प्लस पॉईंट पण तो आणि ओळख पण तीच आहे. सो त्याच्यामुळे ते आपण हरवता कामा नये आणि ते आपण हरवणार नाही. फक्त एवढंच की प्रेक्षकांनी यावं आणि थिएटरमध्ये सिनेमे बघावे मराठी. गोष्ट ॲड करायची, जसं तू आता याला विचारलं की तू प्रमोशनसाठी कसं काय करतो, पण ना त्याचं खरंच कौतुक आहे मला. म्हणजे मी त्याला कधी बोललो नाही, बट ना मला पहिल्या सिनेमाला एक चांगला एक्सपिरियन्स होता की तुमच्याकडे आर्टिस्ट नसेल तर तुम्ही प्रमोशन करू नाही शकत ना, तुम्ही कुठे मीडियाकडे जाऊ शकत काय नाही. पण ना प्रथमेश फर्स्ट डेपासून उभा आहे. म्हणजे मायरा आणि प्रथमेश, मला या दोघांचं एवढं कौतुक आहे ना. म्हणजे मायरा तरी लहान आहे अजून, तिला ते माहिती नाही, पण प्रथमेशला तो सेन्स आहे की तो आल्याने काय होणार आहे, तो एक फेस आहे ह्याचं त्याला जाणीव आहे आणि ह्या सिनेमाला त्याचं असणं मला केवढं इम्पॉर्टंट आहे त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे ना मी खूप जास्त प्रमोशनला रिलॅक्स नाही म्हणणार, बट ना ते एक असतं ना मला एक खूप सपोर्ट, हां म्हणजे त्याचा एवढा सपोर्ट झाला आहे ना मला. म्हणजे त्यांनी कधीच हा विचार नाही केला की माझं कॅरेक्टर छोटं आहे किंवा माझे एवढे सीन आहेत, पण तो एक लीड हिरो असल्यावर का अख्ख्या सिनेमाचं प्रमोशन तो घेऊन चालला आहे पुढे. सो खरंच त्याचं कौतुक. आणि हे ना सगळ्यांनी केलं ना, जसं तू मगाशी म्हणाला की सिनेमा पोचला पाहिजे, तर हे ना नक्की पोचेल जेव्हा सगळे आर्टिस्ट पुढे येऊन ते प्रमोशनला डेट्स आणि सगळं करतील. तर संकेत, सिनेमा करताना इतकी छान गोष्ट आहे, काय डोक्यामध्ये होतं तुझ्या? कारण सध्याची परिस्थिती वॉट एव्हर जे काही आहे त्या सगळ्यामध्ये आपल्याला एक छान गोष्ट समोर मांडायची आहे, पण अशा सिनेमाला बॅकसाठी तेवढीच सगळी माणसं पण अपेक्षित असतात. त्या प्रोसेसबद्दल
मी ॲक्च्युली हा सिनेमा मला माझी फर्स्ट मूवी म्हणून करायचा होता, बट त्यावेळेस तो करता आला नाही अनफॉर्च्युनेटली. लहान होती म्हणून केलं नाही. मायरा नव्हतीच. बट ॲक्च्युली हा फर्स्ट सिनेमा करायचा होता, बट तो जमला नाही. आणि मी गोष्ट लिहिलेली बऱ्याच वर्षापासून डोक्यात गोष्ट होती. म्हणजे खारी बिस्किट ज्यावेळेस रेडी झालेला, जेव्हा मी संजय दत्तांना ऐकवलेलं ते करत होते, तेव्हाच ही गोष्ट रेडी होती. बट आपल्याकडे ते होतं अगेन की बऱ्याच लोकांना ती कमर्शियल गोष्ट वाटत नव्हती, की लोकांना वाटायचं अरे मग ह्याच्यात कोण आर्टिस्ट मोठे घेऊ नाही शकणार, मग आपण विकणार कसं. पण गोष्टीकडे कोण लक्ष देत नव्हतं. बट फायनली माझे प्रोड्युसर्स, त्यांना असं वाटलं की ही गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण लोकांना सांगू शकतो ह्या गोष्टीमुळे, आणि त्याच्यात एक मेसेज आहे चांगला. आणि सगळे म्हणजे आमचे जे लाईन प्रोड्युसर, को प्रोड्युसर आहेत सचिन नारकर, सो त्यांना मी फर्स्ट टाईम ही गोष्ट ऐकवलेली आणि मी त्यांना बोललेलं की मला ही वाटतं आहे की करू शकतो चांगला आणि मला खूप कॉन्फिडन्स आहे आणि माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सो दिले की आपण करूया. आणि ना हे महिन्याभरात असं झालं की आम्ही फिल्म स्टार्ट केली. माझे प्रोड्युसर कीर्ती जयस्वाल, महेश जयस्वाल, त्यांनी ना खूप चांगला सपोर्ट केला. आणि ना स्पेशली ह्या सिनेमाला आहे ना, अशा सिनेमा करताना जर का कोणी येऊन इंटरफेअर केलं ना की आपल्याला विकण्यासाठी अशी गोष्ट केली पाहिजे, तस ह्या गोष्टी, असं मला ना सेटवर असं कोणीच येऊन कधी सांगितलं नाही की तू हे कर किंवा तू ते कर. मला खूप फ्रीडम होता. मला जी गोष्ट सांगायची ना ती मला सांगण्यासाठी कधीच कोणी मला इंटरफेअर नाही केलं. त्यामुळे मी ही दाखवू शकलो. किंवा ट्रेलर आता बघितल्यानंतर तुझे जे रिएक्शन आहेत की ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत, कारण तो प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून झाला आहे असं मला वाटतं. वा, आणि ते प्रामाणिक प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा आहे. मायरा, तुला याला पत्र लिहिलंस तू कधी, किंवा याला पत्र लिहिलंस? कुणाला पत्र लिहिलंस तू? पत्रच नाही दिले. तिला पण नक्की पत्र येतील मला वाटतं. या सिनेमानंतर खूप पत्र येतील की परफॉर्मन्स चांगला झाला आहे, छान ॲक्टिंग करते, असं सगळी खूप पत्र येतील. आणि म्हणजे जर का तुम्हाला मला काहीतरी सांगायचं असेल तर तेव्हा तिकडे नका सांगू मला, तुम्ही मला पत्र लिहून सांगा. थिएटरमध्ये पिक्चर बघा आणि त्याच्यानंतर कुठून पण पत्र आणा आणि त्याच्यावरती लिहून तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मला देऊ शकता. खरंच आहे, आणि पत्र मिळालं पाहिजे, कारण हे पत्र फक्त सिनेमाबद्दल नाही, मराठी इंडस्ट्रीसाठी पण पत्र लिहिणं खूप गरजेचं आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि जे आपला जो इतिहास आहे, ज्या पद्धतीनं आपण मराठी सिनेमा इथंपर्यंत घेऊन आलो होतो, आणखी पुढे जाऊन जाणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये असे प्रोजेक्ट्स खूप महत्त्वाचे आहेत. खूप शुभेच्छा तुम्हाला आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.